अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जामखेड येथील तहसील कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत नामदार तथा अहमदनगर जिल्हा पालकमंत्री राम शिंदे सर सह नगर दक्षिणचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरसे, माजी पंचायत समिती सभापती भगवान मुरुमकर, विद्यमान सभापती सुभाष आव्हाडसर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सर्व नगरसेवक सह तालुक्यातील सर्व भाजपा व मित्र पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक, मतदार, महिला व पुरुष तसेच विखेंना मानणारा एक गट यांनी आपला मोठा सहभाग नोंदवला होता। ही रॅली तहसील कार्यालय जामखेड पासून नगर रोडने राज लॉन्स येथे आली। त्यानंतर तेथे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, मतदार, महिला, पुरुष यांच्या उपस्थित मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात बोलताना उमेदवार डॉक्टर सुजय विखे व पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी विरोधकावर हल्ला चढवत भाजपाचा उमेदवार जास्तीत जास्त मताने विजयी होईल, कारण जामखेड तालुक्याचा सर्वांगीण विकास पक्षाच्या माध्यमातून झाला असून सर्व मतदारावर आपला भरोसा आहे, तेव्हा जामखेड तालुक्यातून सर्वाधिक मताचे लीड देऊ असे प्रतिपादन केले। या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती। तालुका जामखेड झालेल्या मतदानाच्या टक्केवारी आणि त्या मतदानाच्या पर्सेंटेज मध्ये सर्वात जास्त लीड कोणाचा असेल तर ते जामखेड तालुक्याचा। तुम्ही देखील ते भाषणामधून सांगितलं, अलीकडच्या काळात सर्वेचे जरा जास्तच पेव फुटले। मत्ता करता तुमच्या तालुक्यातले अजून टँकर बंद होईना। आम्ही 4 वर्षात बंद करून टाकले। आम्ही म्हणतोय टँकर बंद करायचे, म्हणतो टँकर पाहिजे का? पण रात्री राधाकृष्ण विखे साहेब म्हणत होते तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा, आणि गांधी साहेब म्हणत होते तुम्ही भाजपचा प्रचार करा। असं दोघांनी मिळून रात्री मीटिंग घेतली। फेसबुकला कुठेतरी आज पेपर आहे कोणत्या तरी, आमचं गाव तर असं होतं सगळ्या गल्ली गोळात कामं चालू। लोक म्हणजे एवढं लीड डॉक्टर सुजय विखेला 23 एप्रिलला आपण देणार आहोत आणि 23 मेला मतदान मोजल्याच्या नंतर तो आपला आकडा बाहेर येणार आहे। नरेंद्रजी मोदी हे जे काम करतायत ते काम थेट आपल्यापर्यंत पोहोचलेले। या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे काम करतायत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले। अशा सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपला हा लोकप्रिय उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे। आणि एवढ्या मोठ्या उत्तरेचे नेते ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे ते नगरमध्ये येऊन थांबलेत, आणि असंख्य असे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी या ठाम निश्चय केलाय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रामध्ये कुठली जरी लोकसभा नाही आली पण नगरची जागा पाडायची। तर मी त्यांना विनंती करतो की एक सुद्धा माणूस मागे सुटायला नको। एखादा दिल्लीचा राहिला असेल, एखादा महाराष्ट्राचा एखादा मंत्री राहिला असेल, सगळ्यांच्या सभा इथं घ्या। आमच्या या ठिकाणी आमच्या पाठीमागे कर्जत, जामखेड किंवा नगर जिल्ह्याचे पालक हे प्राध्यापक राम शिंदे साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आणि हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत। तुम्हाला जेवढी ताकद लावायची लावा। ही निवडणूक तुम्ही जे काही आमच्यावर प्रेम केलं, जे काही तुम्ही भाषणांमध्ये सांगतात मोठी व्यूहरचना केली, कशाची व्यूहरचना? तुम्ही एकदा तालुक्यांमध्ये गावोगावी फिरायला तर सुरू करा। सुजय विखे किती घरापर्यंत पोहोचला तुम्हाला याचा अंदाजच नाही। सभा होतील, गाड्यावरून लोक येतील, पण मी तुम्हाला सांगतो की या नगर दक्षिणेची निवडणूक किती जरी समोरच्यांनी ताकद लावली तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की मी तुम्हाला विश्वास देतो, जे काही प्रेम मागच्या 3 वर्षांमध्ये मी तुमच्याकडून पाहिलं, जे काही अपेक्षा तुमच्या डोळ्यांमध्ये पाहिल्या, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्चांक मताधिक्य भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगर दक्षिणेमधून घेऊन निवडून येणार असा शब्द मी या ठिकाणी फडणवीस साहेबांना देऊ इच्छितो। प्रतिनिधी पप्पू सय्यद सह अजय अवसरे, जामखेड।